स्वयं एज्युकेशन फाउंडेशनचे सोमनाथ वैद्य यांच्याकडून अमावस्येनिमित्त बाळूमामांची महापूजा, स्वखर्चातून बाळूमामा भक्तनिवास बांधकामास सुरुवात। दक्षिण सोलापूर विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्यासाठी व या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून सर्वांगीण विकासासाठी एकदा संधी द्यावी असे आवाहन स्वयं एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी केले। सोमवारी वैद्य यांच्याकडून दर्श पिठोरी अमावस्येनिमित्त बाळूमामांची महापूजा, यानंतर महाआरती, काकड आरती करण्यात आली। तदनंतर महाप्रसाद वाटप, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे घेण्यात आले। त्यावेळी ते महापूजानंतर भक्तांना मार्गदर्शन करताना बोलत होते। यावेळी वैद्य बोलताना म्हणाले की आपल्याला प्रशासकीय कामाचा अनुभव असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याबरोबरच माजी मंत्री कैलासवासी आनंदराव देवकते यांचा पुतळा उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे। यासाठी लवकरच कामाला सुरुवात करणार असल्याचेही ते म्हणाले। बेलाटी येथील सद्गुरू संत बाळूमामा मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवासाची गरज होती। गरज ओळखून स्वखर्चातून भक्त निवासासाठी एक खोली बांधून देण्याचा निर्णय घेतला असून त्या कामास प्रारंभ झालाय। आगामी काळात लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर पुन्हा बाळूमामांच्या भक्त निवासासाठी प्रयत्न करणार आहे। दिवसभर अन्नछत्र बाळूमामा मंदिरामध्ये दासोह व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी सद्गुरू संत बाळूमामा मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर, सचिव श्रीकांत पाटील, माजी सरपंच व मंदिर समितीचे पुजारी सुनील काटकर, मंद्रुपचे सेवानिवृत्त शिक्षक शेंडगे, महात्मा बसवेश्वर ब्लड बँक सोलापूरचे संतोष थोरात, विवेक कुऱ्हाडे, मंगल कुंभार, सायली सरवदे यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान राज्याचे माजी मंत्री कैलासवासी आनंदराव देवकते यांचे कार्य दक्षिण सोलापूर तालुक्यात वाखाणण्याजोगी आहे। त्यांनी दक्षिण सोलापूरचे 25 वर्ष आमदार म्हणून कारकीर्द चांगल्या पद्धतीने केले आहे। ते पाणीदार आमदार म्हणून विधानसभेत ओळखले जायचे। त्यांच्या कार्याचा नवीन तरुण पिढीला स्मरण करून देण्यासाठी जुळे सोलापुरात आनंदराव देवकते यांचा पुतळा उभारण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून लवकरच पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात करणार असल्याची ग्वाही स्वयं एज्युकेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी सांगितलं। आज श्रावण अमावस्या निमित्त बाळूमामा मंदिर बेलाटी येथे आदरणीय श्रीराम पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बाळूमामाची आज माझ्या हस्ते पूजा करण्यात आलेली आहे। आणि या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की भक्तांना एवढं सांगतो की आज भक्त निवासासाठी माझ्याकडून जी अल्पशा मदत झालेली आहे त्याबद्दल मी श्रीराम पाटील साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त की त्यांनी मला बाळूमामा मंदिराच्या भक्त संकुल बांधकामासाठी संधी दिलेली आहे। आता तर मी सध्या एका रूमचं बांधकाम आता करण्यासाठी मदत केलेली आहे, परंतु जर या भागाचा आमदार म्हणून जर माझी या येथील जनतेने नियुक्ती केली आणि मला भरघोस ताकद दिली तर पुढील काळात मी बाळूमामाची मंदिराची सेवा करेन। तसेच येथील जनता जी आहे, गोरगरीब जनता आहे, कष्टकरी जनता आहे, जी सर्वसामान्य जनता आहे, सर्व धर्माची जी जनता आहे त्यांचीही सेवा करेन। सर्वांच्या सेवक म्हणून मी विधान भवनात आणि मंत्रालयात वागेन एवढं मी या निमित्तानं सांगू शकतो। यापूर्वीही मी आपल्या सर्व समाजाला आवाहन केलेलं आहे की महात्मा बसवेश्वरांचं तसेच कैलासवासी माजी मंत्री आनंदराव देवकते साहेबांचं जुळे सोलापूर भागात भव्य दिव्य स्मारक उभारणे मी ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। मी काहीही करून जर मी आमदार झालो तर या महात्मा बसवेश्वरांचं आणि आनंदराव देवकते साहेबांचं स्मारक केल्याशिवाय थांबणार नाही। मी या निमित्ताने बाळूमामा मंदिरामध्ये सर्व समाजाला हे मी ग्वाही देतो आणि यापुढे आपले श्रीराम पाटील साहेबांनी 2 शब्द व्यक्त करावे हे मी प्रार्थना करतो। मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्रीराम पाटील साहेब, तसेच या गावचे सरपंच श्री काटकर साहेब, तसेच बाळूमामाचे उपस्थित माझ्या भक्तगण आणि उपस्थित माझ्या बंधू भगिनी, आज खरं तर हे मी 3री वेळेस बाळूमामाच्या मंदिरात आलेलो आहे आणि इथं मला दर्शनाचा लाभ मिळालेला आहे। बाळूमामा आणि माझं आता अतिशय जुनं आहे, कारण बाळूमामाची जी सिद्धी प्राप्त झालेली आहे, मनोहरमामा माझे गुरु आहेत, मनोहरमामाच्या मठामध्ये मी यापूर्वी कित्येकदा जाऊन आलेलो आहे। मनोहरमामाचाही मला चांगला आशीर्वाद आहे। यापूर्वी मी आपल्याला एवढं सांगू शकतो की माझी मामाची ज्यावेळेस भेट झाली होती पाटील साहेबांची, त्यावेळेस पाटील साहेबांनी मला आवाहन केलं होतं की आपल्याला भक्त इथं मंदिरात येणाऱ्या भक्तांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी रूमचं बांधकाम करायचं आहे। त्यासाठी आपण इच्छा असेल तर हात लावा। त्या क्षणी मी मामांना एक रूम बांधण्यासाठी जी काय मदत लागेल ती देण्याचं मी आश्वासन दिलं आणि आज मी ती रक्कम मामांच्या हातात मंदिराच्या नावाने सुपूर्द केलेली आहे। तसेच जर मला या दक्षिण सोलापूर तालुक्यातील
सर्वसामान्य लोकांनी ताकद दिली तर यापुढे मी आज 1 रूमसाठी मदत केली आहे. मी आमदार झाल्यानंतर आणखी 4 रूम बांधून देईन मी आश्वासन देतो. आणि बाळूमामाचं आणि माझं या मंदिराचं नातं कायम झाली. गोरगरिबाची सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी बाळूमामांनी मला ताकद द्यावं हीच मी या बाळूमामाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. बेलाटीकर बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष आहे. सोमनाथ साहेब तिथं अचानक आले आणि त्यांना आमच्या देवळाची माहिती दिली मी आणि त्यांना सांगितलं भक्त निवास एक बांधायचं आहे. तर पाटील मी काय हे सांगितलं नाही, तुम्हाला एक रूम 15x15ची स्लॅबची मी बांधून देणं असं त्यांनी करून लगेच तात्पर्य त्याची काय जी खर्च येतो ती 2 फूट टाकला त्यांनी मला. त्याच्यामुळं त्यांना बाळूमामाने आणि सर्व आमच्या समाजाने आणि आमच्या सगळ्या लोकांनी त्यांना साथ देऊन आमदारकीला भव्य मताने निवडून आणू असं आम्ही त्यांना ग्वाही दिलेली आहे. जय बाळूमामा. स्वयं एज्युकेशन सोसायटी फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय सोमनाथजी वैद्य साहेब हे आता महापूजेसाठी आलेले आहेत. ते दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असून ते सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्यात आतापर्यंत विविध कामं केलेले आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त बाळूमामा मंदिरासह स्वामी समर्थ अक्कलकोट मंदिर तसेच सोलापुरातील विविध मंदिरांमध्ये 51,000 लाडूंचे वाटप केलेले आहे. तसेच शालेय शिक्षण मुलांना देखील साहित्य देखील खोली दिले. तसेच आपल्या सद्गुरू संत बाळूमामा मंदिराच्या परगावून येणाऱ्या भक्तांसाठी भक्त निवास बांधून देण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. ते मोठा निर्णय घेतलेला आहे त्यांनी आणि अवघ्या काही दिवसांमध्ये ते मंदिर बांधून भक्त निवास बांधून पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांमध्ये त्याचा लोकार्पण देखील श्री सोमनाथजी वैद्य साहेब यांच्या हस्ते होणार आहे. तसेच श्री सद्गुरू संत बाळूमामा त्यांच्या पाठीशी राहावं तसेच श्री सद्गुरू संत बाळूमामा राहून सहकार्य करावं अशी सर्व भक्तगणांतर्फे मी विनंती करत आहे.